रायगडच्या श्रीवर्धन इथे एक बँकेचे निवृत्त कर्मचारी रामदास खैरे वय वर्ष 72 राहत होते. निवृत्ती झाल्यामुळे सुखाने आयुष्य घालवायचे त्यांचे दिवस होते. साधारण या वयात अनेक माणसं देवाच्या नामस्मरणात दिवस घालवतात, पण या म्हाताऱ्याला या वयात झालं प्रेम, आणि ते सुद्धा 36 वर्ष वय असणाऱ्या महिलेवर. त्या महिलेचं नाव होतं अर्चना साळवे. ही बाई सुद्धा या म्हाताऱ्याला बघून भाळली नाही, तर त्याची संपत्ती आणि असलेला पैसा बघून भाळली ती. आता विचार करा, आपल्यापेक्षा डबल वयाच्या माणसावर कुठली बाई जीव लावेल या वयामध्ये? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात. श्रीवर्धनचे रहिवासी असलेले रामदास खैरे यांचा 2 वेळा विवाह झाला होता आणि त्यांच्या दोन्ही पत्नीचा मृत्यू झाला होता. या काळादरम्यान रामदास खैरे यांची मुलं नोकरी निमित्त घराबाहेर होती आणि त्यामुळे खैरे हे एकटेच श्रीवर्धन येथे राहत होते. सर्व परिस्थिती काही उत्तम चालली होती. 1 डिसेंबर 2024 चा दिवस, सकाळची वेळ. मुंबईत राहणाऱ्या खैरे याच्या मुलाने आपल्या वडिलांना फोन केला, परंतु 2-3 वेळा फोन करूनही खैरे यांनी फोन उचलला नाही. नाविलाजाने मुलाने शेजाऱ्यांना फोन केला व शेजाऱ्यांना खैरे यांच्या घरी जाऊन पाहण्यास सांगितले. शेजारी जेव्हा खैरे यांच्या घरी गेले तेव्हा तिथे त्यांना खैरेंचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. ही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहिले, दरवाजा उघडून पाहिले असता खैरे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता रामदास खैरे यांच्या कपाळावर काही गंभीर जखमा आढळून आल्या. त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून एक अपघात किंवा घातपात झाल्याची शंका पोलिसांना होती. त्यात दरवाजा बाहेरून बंद असल्याने सुरुवातीला हा अपघाती मृत्यूचा प्रकार वाटत होता, परंतु नंतर तपासाअंतर्गत खैरे यांची कोणीतरी हत्या केली असावी असे पोलिसांचे एकमत झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाच्या आजूबाजूला चौकशी सुरू केली. तपासाची चक्र फिरवल्यानंतर पोलिसांना धक्कादायक अशी माहिती मिळाली. रामदास खैरे हे रायगड येथील श्रीवर्धन या ठिकाणी राहत होते. त्यांची पहिली पत्नी मयत झाल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता, परंतु त्यांची दुसरी पत्नी 2021 साली आलेल्या कोविड लाटेमध्ये मयत झाली होती. मुलांचं लग्न होऊन मुलगा व सून मुंबईत स्थायिक झाले होते. इकडे खैरे निवृत्ती काळात एकटे श्रीवर्धन येथे राहत होते. दरम्यानच्या काळात खैरे यांनी तिसरे लग्न करण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु त्या समोरच्या महिलेने मुंबईत फ्लॅट व दागिने मागितल्यामुळे ते लग्न फिसकटलं होतं. काही दिवसांनी त्यांच्या संपर्कात 36 वर्ष अर्चना साळवे नावाची महिला येते. काही दिवसानंतर अर्चनाचं रामदास यांच्या सोबत मैत्रीचे संबंध निर्माण होतात. अर्चनाची नजर खैरे यांच्या प्रॉपर्टीवर होती, त्यामुळे तिने त्यांच्याशी विवाह करण्याची तयारी दाखवली. आता अर्चना आणि खैरे 18 महिन्यापासून एकत्र राहत होते. अर्चना हिने गोड बोलून रामदास खैरे यांच्याकडून काही प्रमाणात सोने आणि रोख रक्कम मिळवली होती. हळूहळू तिने रामदास यांचा विश्वास संपादन केला होता. काही दिवसानंतर खैरे यांनी अर्चनाला पैसे व दागिने असे काहीही देण्यास नकार दिला. त्यामुळे पूर्वी मिळालेले पैसे व दागिने घेऊन अर्चना पसार झाली. अर्चना पसार झाल्याने रामदास खैरे यांनी तिच्याकडे पैसे व दागिने परत मागण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळामध्ये अर्चनाने दुसरा पैसेवाला प्रियकर पकडला होता. या दरम्यान पुढे अधिक पैसे व प्रॉपर्टीच्या लोभापोटी त्यांनी खैरे यांचा गेम करण्याचा प्लॅन आखला. नेमकं त्याच काळात रामदास खैरे यांनी अर्चनाच्या मागे
पैशाचा तगादा लावला होता. त्यावेळी अर्चना म्हातारं मला ब्लॅकमेल करतोय म्हणून प्रियकराकडे तक्रार केली होती. त्यामुळे त्या दोघांनी मिळून खैरे यांचा काटा काढायचा प्लॅन केला. ठरलेल्या प्लॅनिंग नुसार अर्चना 11 नोव्हेंबर 2024 रोजी पुन्हा एकदा रामदास खैरे यांच्याकडे राहायला आली. अर्चना पहिल्यासारखे गोड बोलू लागली, शरीर सुख देऊ लागली. ही अर्चना आपला एक दिवस घात करणार आहे याची जराही भनक खैरे यांना लागली नाही. त्याच काळात अर्चनाचा प्रियकर देखील 18 ते 22 नोव्हेंबर या दरम्यान त्या हॉटेलवर जाऊन थांबला होता. ठरलेल्या प्लॅन नुसार 29 नोव्हेंबर रोजी रात्री अर्चनानं रामदास यांना जेवणातून कीटकनाशक दिलं. त्या दिवशी अर्चनाचा प्रियकर हर्षल हा हॉटेलमध्ये येऊन थांबला होता. रामदास झोपी गेल्यानंतर अर्चनानं हर्षलला घरात बोलवलं. त्या दोघांनी प्रथम रामदासच्या डोक्यावर व कपाळावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना गंभीररित्या जखमी केलं. त्यानंतर पूर्ण मेल्याची खात्री होईपर्यंत तोंड व नाक दाबलं. नंतर घराची साफसफाई करून रामदासचा मोबाईल व दागिने घेऊन दोघेजण खोलीचे दार बंद करून पहाटेच पसार झाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व त्या जोडप्याला चेंबूर येथील त्यांच्या घरातून अटक केली. सध्या त्यांच्यावर भारतीय दंड संहितेचा कलम 103 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेबाबत आपणास काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.